आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। बांधकाम कामगारांना दिले जाणारे संसार उपयोगी भांडी संचाचे वितरण कॅम्प हे आपल्या कार्यालयात प्राप्त झालेल्या मागणी पत्रानुसार आपल्या रजिस्टर अनुक्रमानुसार देण्यात यावे। या व्यतिरिक्त परस्पर पैसे घेऊन कॅम्प भांडी संच पुरवठा वितरण करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घेतल्यास सदर कंपनीला बिल अदा करू नये, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे संजय कांबळे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने माननीय सहाय्यक कामगार आयुक्त सो सांगली यांना लेखी निवेदनाद्वारे कळवले आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या माध्यमातून श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगारांना रोजच आपल्या कुटुंबाचे दैनंदिन उदरनिर्वाह करण्यासाठी मरणासोबत संघर्ष करावा लागतो। यामुळे त्यांची अवस्था खूपच दयनीय आहे। त्यांना वरचेवर एका गावातून दुसऱ्या गावात जाऊन काम करण्यासाठी राहावे लागते। त्यांचे जेवणाचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांना उपयोगेशी 30 भांड्यांचा संच दिला जात आहे। वास्तविक पाहता सदरची योजना ही कामगारांसाठी कल्याणकारी आहे। याआधी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गर्दी करून भांडी संच वितरण केले जात होते, परंतु नागपूर जिल्हा मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत सत्ताधारी भाजप पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात कामगारांची गर्दी करून भांडी वितरण करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमात धक्काबुक्की चेंगराचेंगरी होऊन महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे। परत अशी दुर्दैवी घटना घडू नये म्हणून सध्या तालुकानिहाय कॅम्प देण्याचे नियोजन सुरू आहे असे कळते। त्यानुसार सहाय्यक कामगार आयुक्त सो यांच्या कार्यालयात काही नोंदणीकृत कामगार संघटनेच्या वतीने भांडी संच मागणी करणारे निवेदन व अर्ज दाखल झाले आहेत। त्यानुसार आपल्या कार्यालयात प्राप्त झालेल्या रजिस्टर अनुक्रमणिका नंबर प्रमाणे कॅम्प देण्यात यावेत। अधूनमधून अथवा राजकीय दबाव आणून प्रथम प्राधान्य देण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी। तसेच काही राजकीय पक्ष संस्था यांच्या लेटर हेडवर भांडी संच मागणीसाठी निवेदन व अर्ज आपल्या कार्यालयात प्राप्त झाले आहेत। हे सर्व कामगार कायदा धोरणाच्या विरोधात आहे। राजकीय वरदहस्त करणारे एजंट राजकीय हस्तक्षेप आणून कार्यालयीन प्रक्रियेत दबाव आणताना दिसत आहेत। वास्तविक पाहता नोंदणीकृत कामगार युनियन अथवा स्वतः नोंदणीत कामगार यांच्या व्यतिरिक्त इतर राजकीय पक्ष आपल्या राजकीय फायद्यासाठी दाखल केलेले अर्ज निवेदन विचारात घेतले जाऊ नयेत। त्यांना भांडी वितरण करणारे कॅम्प देऊ नये। याचबरोबर भांडी वितरण करण्यासाठी उपलब्ध असणारे कर्मचारी हे भाजप या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे दिसून येत आहे। यावरून असे चित्र स्पष्ट झाले आहे की महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे भाजपच्या पक्ष कार्यालयातून चालवले जात आहे। भांडी संच वितरण करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी यांना संबंधित कंपनीचे काम करीत असल्याचे ओळखपत्र तसेच काम करण्यासाठीचे आदेशपत्र देण्यासंदर्भात आपले आदेश व्हावे। याचबरोबर नोंदणीत बांधकाम कामगारांना भांडी संच वितरण करणाऱ्या कंपनीचे काही कर्मचारी हे एक बांधकाम कामगाराला भांडी संच देण्यासाठी 300 रुपये तसेच सुरक्षा साहित्य देण्यासाठी 200 रुपये मागत आहेत। असे एजंट बांधकाम कामगारांना भांडी संच मिळवून देण्यासाठी प्रत्येकी 1500 ते 2000 रुपये घेऊन भांडी संच देत असल्याचे यावेळी कळते आहे। असे निदर्शनास आल्यास सदर भांडी संच वितरण कंपनीचे बिल अदा करण्यात येऊ नयेत। अशा व्यक्तींच्यावर कायदेशीर कारवाई करावी। अशा व्यक्तींवर कडक निर्बंध लादण्यात यावेत। धोरणात्मक निर्णयानुसार नियोजन आखावे। तसेच स्थानिक वृत्तपत्रातून आणि वृत्तवाहिनींच्या माध्यमातून प्रसिद्धी करावी। त्यांची प्रत कामगारांच्या माहितीकरता आपल्या कार्यालयात दर्शनीय ठिकाणी लावण्यात यावी। नोंदणीत बांधकाम कामगारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी उपाययोजना राबवण्यात याव्यात, अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले। यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, महासचिव अनिल मोरे सर, कार्याध्यक्ष जगदीश कांबळे, संपर्क प्रमुख संजय भूपाळ कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, सांगली शहर अध्यक्ष युवराज कांबळे, शिवाजी गुळवे, संगप्पा शिंदे, बंदेनवाज राजन रतन, सागर आठवले, यल्लाप्पा बनसोडे, असलम मुल्ला, विठ्ठल मरगळे, दादासाहेब सदाकळे, विक्रांत गायकवाड, जावेद आलासे, इसाक सुतार यांच्याबरोबरच बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज 24 साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। आज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने कामगार कार्यालय
सांगली या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये आम्ही 4 प्रमुख मागणी करतोय, ज्या अशा आहेत की जे बांधकाम कामगार सध्या कार्यालयात रजिस्टर आहेत त्यांना संसार उपयोगी साहित्य म्हणून कामगार मंत्रालयाकडून भांडी संचाचा वितरण करण्याचं काम सुरू आहे। परंतु हे भांडी वितरण करण्याचं काम काही पक्ष, संस्था, संघटना या आपल्या ताब्यात घेऊन आपल्या संबंधित लोकांना भांडी वितरण करू पाहत आहेत। तर ह्याच्यावर शासनाने अंकुश ठेवावा। याचबरोबर ज्या ज्या संघटनांनी, संस्थांनी यापूर्वी कामगार कार्यालयाकडे नोंदणी केलेली आहे त्यांच्या नोंदणी क्रमांकानुसार त्या भांडी संचाचा वापर व्हावा आणि वितरण करावा। त्याचबरोबर जे कामगार खरेच गरजू आणि नोंदणीकृत आहेत त्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्या कामगारांना भांडी संचाचा योग्य उपयोग व्हावा अशी आमची ही प्रमुख मागणी आहे। याचबरोबर कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता या ठिकाणी असू नये। जे वितरण करणारे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना नेहमी गळ्यामध्ये ओळखपत्र, त्यांच्याकडे शासनाचा आदेश असलेलं पत्र असणे अत्यंत गरजेचं आहे। जर का याच्यामध्ये ढिसाळकारभार दिसून आला तर माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करू असे आज आम्ही येथे ग्वाही देत आहोत। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।